नमस्कार, मी प्रमिला. आज मी तुम्हाला गरमीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी झटपट भेळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर चला बघूया आपण कशी बनवायची. भेळ बनवण्यासाठी इथे मी एक काकडी साल काढून बारीक कापून घेतली आहे. एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. अर्धा गाजर साल काढून मी बारीक कापून घेतलेला आहे. कैरी अगदी थोडीशी मी वरची साल काढून कापून घेतलेली आहे. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. आता इथे तुम्ही गाजर, काकडी आणि कैरी किसून घेतली ना तरी चालेल, पण इथे मी बारीक अशा पद्धतीने कापून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, एक मोठं अशा प्रकारचं वाडगं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सगळं जे साहित्य कापले आहेत ते घालून घ्यायचं. काय होतं, आता ह्या गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला संध्याकाळी भूक लागलेली असते, पण तेलकट पदार्थ आपल्याला खायचे नसतात. मग अशा वेळी अशा प्रकारची झटपट होणारी भेळ तुम्ही कधीही बनवून खाल्ली तर पोटही तुमचं भरलं जाईल. त्यानंतर यामध्ये मी हे कुरमुरे घालून घेते आहे. कुरमुरे आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये सहज भेटतात. भेळीसाठी मी हा मसाला बनवून घेतला आहे. तो 1 ते 1.5 चमचा आहे. 1 चमचा मी चाट मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ आणि 1 हिरवी मिरची बारीक कापून यामध्ये सगळं घालून घेते आहे. त्यानंतर आपल्याला ह्या भेळीमध्ये चणे, शेंगदाणे आणि तिखट डाळ घालून घ्यायची आहे. बारीक शेव घालून घ्यायची आहे. आमच्या घरी की नाही मी नेहमीच अशा प्रकारची भेळ बनवत असते, त्यामुळे माझ्याकडे चणे शेंगदाणे हे नेहमीच घरात असतात आणि शेव देखील असते. तर एक अर्धा लिंबू मी यामध्ये कापून छान असा पिळून घेतला आहे. आपण यामध्ये आंबटसाठी थोडीशी कैरी वापरली आहे, पण लिंबाचा रस घातल्याने अजूनही भेळ छान अशी चवीला लागते. आता हे सगळं आपण जे साहित्य घातलं आहे ते व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही भेळ बनवताना तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल एखादा, तो तुम्ही यामध्ये कापून घातला तरी चालेल. उकडलेले मक्याचे दाणे असतील ते जरी घातले ना तरी खूप छान लागते चवीला भेळ. आणि भेळीमध्ये जर तुम्ही जे तुम्हाला जर आवडत असेल ओली भेळ, तर त्यामध्ये तुम्ही आंबट गोड चिंचेचं पाणी जरी घातलं ना तरी खूप छान लागेल चवीला. पण अशी सुकी भेळसुद्धा खूपच भारी लागते आणि पटकन होते. अगदी 5च मिनिटात ही भेळ तयार होते, जास्त वेळही लागत नाही. तर अशी चटपटीत भेळ तुम्ही असे संध्याकाळच्या वेळेला एकदा जरूर करून बघा आणि नक्कीच खाऊन बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला तेलकट किंवा तिखट जास्त असलेले पदार्थ खायला आवडत नाही किंवा आपल्याला ते खाल्ल्यानंतर जळजळ होते, पित्त होतं. मग अशा प्रकारे झटपट होणारी, अगदी पटकन होणारी आणि चटपटीत लागणारी तुम्ही सुकी भेळ किंवा ओली भेळ करून खाल्ली तर तुमचं पोटही भरेल आणि मनही भरेल. आता कसं कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे भेळ करताना कैरी जरूर आवर्जून घाला. त्यामुळे खायला अजूनही भारी लागेल भेळ. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर जरूर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन बघायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.